नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी भिसे सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमची फायनल मेरिट लिस्ट केव्हा लागेल. त्याचबरोबर फायनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची आणि त्याचबरोबर बघा आजच्याच डेटला तुमची वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो पण डिस्प्ले होणार आहे. तो पण कसा बघणार आणि तो कधी डिस्प्ले होईल यावरती चर्चा करूया. तसेच तुम्ही फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म कसा भरू शकता, कॉलेजेस कसे सिलेक्ट करायचे, मागच्या वर्षीचा कट ऑफ कसा बघायचा, हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कारण ज्यावेळेस तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल त्यावेळेस त्याची जी लिंक आहे ही डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणार आहे. लास्ट इयरला जी फायनल मेरिट लिस्ट आहे ही रात्री लागली होती 1:30 ते 2च्या दरम्यान. ओके. तर त्यावेळेस लागल्यानंतर मी लगेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकली होती. त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा, वाट बघू नका, है ना? आणि चेक करा. बघा, चेक कशी करणार तर इम्पॉर्टंट लिंकमध्ये जिथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला फायनल मेरिट लिस्टची स्टेटसचं एक लिंक ॲक्टिवेट होईल. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे किंवा लॉग इनचा जो नंबर असतो वाला तो टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट दिसेल. ठीक आहे. फायनल मेरिट लिस्ट आली. आता फायनल मेरिट नंबर हा प्रोव्हिजनल मेरिट नंबर आणि पेक्षा वेगळा डेफिनेटली असणार आहे तुमचा. काही विद्यार्थ्याचा मेरिट नंबर कमी झालेला असेल, काही विद्यार्थ्याचा वाढलेला असेल, है ना? त्यामुळे याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त फायनल मेरिट नंबर जो आहे अकॉर्डिंग टू दॅट मेरिट नंबर तुम्हाला तुमचा कॅप राउंड 1ची कॉलेज लिस्ट प्रिपेअर करायची आहे. आता ही प्रिपेअर करण्या अगोदर तुम्हाला बघावं लागतं व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स. ओके. आता हा व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तर या ठिकाणी बघा आपण शेड्यूलमध्ये दिलेली आहे 27 जुलै म्हणजेच आजच डिस्प्ले होणार आहे. बट लास्ट इयरला हा व्हॅकन्सी रिपोर्ट जो आहे तो पहिल्या दिवशी डिस्प्ले झाला नव्हता. 27 म्हणजे आज 27 तारीख आहे तर आज दिलेली होती. बट आज झाला नाही. उद्या 28 तारीख आहे. उद्या पण झाला नव्हता. डायरेक्टली तो 29 तारखेला डिस्प्ले झाला होता दुसऱ्या दिवशी. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं जोपर्यंत व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा नाहीये. ठीक आहे. हा दुसऱ्या दिवशी झाला तर तेव्हा बघूनच तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे. आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय असतो, त्याच्यामध्ये काय बघायचं ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स या वर्षीचा तर अवेलेबल नाही आहे. बट लास्ट इयरचा या ठिकाणी बघा स्क्रोल केल्यानंतर 25-26चा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो या ठिकाणी आहे. जवळपास वॅकन्सीज ज्या आहेत त्या सेम राहतात. थोडाफार चेंज झाला तर होऊ शकतो, है ना? ते तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही म्हणत असाल की सर कॅप राउंड 4 जो आहे हा फक्त 25-26लाच का बरं आहे, है ना? कारण 24-25 पर्यंत कॅप राउंड 3च होत होते. चौथा राऊंड जो आहे तो मागच्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. त्यामुळे फक्त चौथ्या राऊंडचे मागच्या वर्षीच तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफ जी लिस्ट आहे ती दिसत आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी वॅकन्सी सीट मॅट्रिक्स दाखवतो. त्याच्यानंतर मी मागच्या वर्षीच्या कट ऑफ वरनं कॉलेज कसे सिलेक्ट करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता हे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे हा आपण काय करूया डाउनलोड करूया. या ठिकाणी क्लिक केलाय मी. ठीक आहे. आता तुमच्या प्रत्येक कॉलेजला टोटल सीट ज्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या असतात कॅप सीट. आता तुम्ही म्हणाल की सर मला तर खूप सारे मार्क आहेत 85 पर्सेंटाईल पडलेले आहे CET मध्ये तर मला तर चांगलेच कॉलेज भेटतील है ना. तर रियालिटीमध्ये या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सिव्हिल ब्रँच आहे. ओके. याच्या टोटल सीट्स किती आहेत 60. हां. आता तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी असाल तर ओबीसी कॅटेगरीमध्ये चेक करा. आता ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरल म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही पण कॉम्पीट करू शकतो. 6 सीट आहेत. आणि जर मुलगी असेल ओबीसीची तर त्यानं यल न डिनोट केला जातो. त्याच्या जागा बघा किती आहेत 3 जागा. ओबीसीसाठी टोटल जागा किती आहेत 9. आता ओबीसी कॅटेगरीमध्ये किती मुलं असतात तुम्हाला माहितीच आहे. NTC कॅटेगरी आहे तुमची तर जागा किती आहेत जी म्हणजे जनरलची 1 आणि यल म्हणजे लेडीजची 1 अशा फक्त 2च जागा आहेत NTC साठी. NTB बघायला गेलो तर जनरल जीची आहे लेडीजसाठी रॅको जागा 0 आहे. ह्या अशा सीट ज्या आहेत ह्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात. त्यामुळे या ठिकाणी बघायचं. आता बघा याच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर SL म्हणजे काय स्टेट लेवल. तुमचा फायनल मेरिट नंबर जो आहे तो
काउंट कोणता करणार तर स्टेट लेवलचा करायचा, सीईटी वरती जर तुम्ही दिला असेल तर स्टेट लेवलचा मेरिट नंबर, कॅटेगरी वाईज नाही. आता स्टेट लेवलचा जो मेरिट नंबर असतो अकॉर्डिंग टू दॅटच तुम्हाला काय करायचं आहे, कट ऑफ वगैरे चेक करायचा. कट ऑफ मी सांगतो थोड्या वेळात, तोपर्यंत वॅकन्सी रिपोर्ट समजून घ्या. या ठिकाणी ओपनच्या जनरलच्या 15 जागा आहेत, लेडीजच्या 7 जागा आहेत, है ना. आता या ठिकाणी PWD जे आहे है ना, PWD म्हणजे काय, तर जे कॅन्डिडेट हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे डिसेबल असतात, अपंग असतात, त्याचं पर्सेंटेज जे आहे 40% पेक्षा जास्तचं जर सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तर ह्या जागा त्यांना राखीव असतात. टोटल जागा 2 आहेत. त्याचबरोबर DEF एक कॅटेगरी आहे, त्याला म्हणतो आपण डिफेन्स. मुलाचं आई किंवा वडील यांच्यापैकी जर कोणी डिफेन्समध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याला या जागा राखीव असतात. ठीक आहे. यानंतर बघा ऑर्फन दिले आहे. ऑर्फन कोणी अनाथ जर असेल तर त्याच्यासाठी एक जागा राखीव असते. त्यानंतर ज्या ह्या 3 सीट आहेत याला म्हणतो TFWS, ट्युशन फी व्ह्युअर स्कीम. ज्यांनी यस केलं होतं रजिस्ट्रेशन करताना त्यांच्यासाठी ह्या 3 जागा राखीव असतात TFWS साठी. आणि EWS ह्या टोटल 60च्या 10% म्हणजे 6 जागा ह्या राखीव असतात EWS साठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, वॅकन्सी रिपोर्ट बघायचा आहे, तुमची कॅटेगरी नेमकी कोणती, त्याच्यावरनं तुमच्या कॉलेजला त्या कॅटेगरीसाठी जागा किती आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे. इथे दुसरी ब्रँच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जी ब्रँच पाहिजे, जे कॉलेज पाहिजे ते Ctrl+F करून डायरेक्टली सर्च करू शकता तुम्ही. टोटल 2181 पेजेसची PDF आहे, हे डाउनलोड करा. आणि आता ही म्हणजे ही मागच्या वर्षीची PDF आहे. या वर्षीची वॅकन्सी रिपोर्ट जनरेट होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. आता मला वाटतं तुम्हाला वॅकन्सी रिपोर्ट जो आहे तो समजला असेल. आता कट ऑफ कसा बघायचा, कट ऑफ बघताना 2 कॅटेगरी ठरतात या ठिकाणी. MH म्हणजे महाराष्ट्रातील जे MST CET आहे, CET ज्यांनी दिली आहे त्याचे कट ऑफ या ठिकाणी दिलेले आहेत. आणि AI म्हणजे ऑल इंडिया ज्या विद्यार्थ्यांनी JEE ची एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठीचा कट ऑफ हा सेपरेट या ठिकाणी असतो. आता बघा MHच्या क्लिक करतो मी, 25-26 म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ. आणि तुम्हाला जो मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे त्याच्यावरनच तुम्हाला काय करायचं आहे, तुमची कॉलेजची ऑप्शन फॉर्म जी लिस्ट आहे ती बघायची आहे. ठीक आहे. हां. आता बघा, जे कॉलेज ऑटोनॉमस आहे, ऑटोनॉमस कॉलेज असेल तर त्यासाठी एकच आपल्याला मेरिट ठरतं. होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही. आता या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. आता जर मुलगी असेल OBC कॅटेगरी, आता त्याचं मेरिट कसं बघणार, या ठिकाणी पर्सेंटाईल दिलेलं आहे तुमच्या CETचं. किती आहे, जनरल ओपन 88.95, GSC म्हणजे जनरल SC. आता जनरल SC म्हणजे काय, तर जी म्हणजे असतं जनरलमध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही पण ॲडमिट घेऊ शकतात. जर यल त्या ठिकाणी मेन्शन असेल, जसं की इथं यल ओपन आहे, तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीची मुलगी लेडीज असेल तर त्याचा कट ऑफ दिलेला आहे या ठिकाणी. अशा पद्धतीनं तुम्ही तुमची जी कॅटेगरी आहे अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला तुमचा कट ऑफ चेक करायचा आहे. सपोज कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी पाहिजे तुम्हाला, तर कट ऑफ बघा, जनरल ओपनचा 97चा कट ऑफ आहे, SCचा 94चा आहे, ST कॅटेगरीचा 85 आहे, व्हीजेचा 96 आहे, NT1चा 94, NT2चा 95, OBCचा 96.9 म्हणजे 97 जवळपास, SCBCचा 95.2, यल ओपन लेडीज ओपनचा 97.56 आहे ना. या ठिकाणी जनरल ओपनपेक्षा याचा कट ऑफ काय झालेला आहे, वाढलेला आहे. LSC म्हणजे 92 पॉईंट समथिंग, STसाठी LSTमध्ये 89, NT1 असे कट ऑफ जे आहेत ते पूर्ण दिलेले आहेत. तर तुम्हाला जे कट ऑफ बघायचे आहे ते सर्व तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आता हे उदाहरण दिलं मी कशाचं, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचं. आता काही कॉलेज जे आहेत ते कसे असतात, नॉन ऑटोनॉमस असतात. जसं की सपोज हे कॉलेज आहे अमरावतीचं युनिव्हर्सिटीचं. ओके.
किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ आहे. आता हे जे आहे हे ऑटोनॉमस नाही आहे. हे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे? संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आहे ना, SGBU अमरावतीची. ठीक आहे. आता ही जी युनिव्हर्सिटी आहे याच्यामध्ये जे नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी ठरतात. एक असते होम युनिव्हर्सिटी, दुसरी असते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. ठीक आहे. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय? तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जेवढे मुलं पास झालेले आहेत त्यांचा कट ऑफ हा होम युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये येतं. आणि या युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे जे मुलं कॉम्पीट करतील तर ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात आहे ना. जसं अमरावती विद्यापीठाच्या बाहेरचे जेवढे मुलं आहेत सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. जनरल ओपनचा 82% आणि होम युनिव्हर्सिटीचा बघा 73%. SCचा 71, इकडे 61, 81 आणि इथं 80 41 फक्त आहे ना. तर हे कम्पॅरिझन तुम्हाला दिसेल. कारण याच्यामध्ये बघा होम युनिव्हर्सिटीसाठी 70% जागा ह्या राखीव असतात. किती? 70%. आणि अदर होमसाठी फक्त 30% जागा राखीव असतात. ठीक आहे, हे समजलं असेल. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर JEE दिली आहे ना, होम युनिव्हर्सिटी ना अदर होम युनिव्हर्सिटी नाहीच आहे. ते सर्व मुलं येतात स्टेट लेवलच्या अंडर. आता हे जे मार्क्स आहेत हे कशाचे आहेत? JEE आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत? कट ऑफ चेक करायचे आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागतो ते तुम्हाला ठरवायचं आहे. आणि तुम्ही ते काय करू शकता? त्या ठिकाणी तुमची लिस्ट बनवू शकता. ठीक आहे. आता बघा, जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस मी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक टाकेल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांततेनं झोपा. आत्ताच लिस्ट बघितल्यानं तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल असं काही होणार नाही आहे. तुम्ही उद्या सकाळी आरामातही तुम्ही फायनल मेरिट लिस्ट बघू शकता आणि वॅकन्सी रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरा. जर तुम्हाला भरण्यामध्ये काही अडचण येत असेल तर आमची टीम तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार लिस्ट प्रोव्हाइड करायला तयार आहे. त्यासाठी तुम्हाला BCS सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला 2 कोर्सेस लॉन्च दिसतील. या ठिकाणी ॲडव्हान्स लेवल आणि दुसरा प्रो लेवलचा. ॲडव्हान्स लेवलमध्ये तुम्हाला मिनिमम प्राईजमध्ये तुम्हाला डायरेक्टली कॉलेजची लिस्ट मिळणार आहे तुमच्या मार्कानुसार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये चान्सेस राहतील तुम्हाला की तुमच्या मार्कानुसार कॉलेज भेटेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.